हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण जाणार आहे वाघोलीमध्ये. पुण्यामधलं वाघोली हे ठिकाण आहे, बघू शकता लिहिलंच तिथे आहे. तर आज आपण जाणार आहे वागेश्वराच्या मंदिरामध्ये. इथं महादेवाचं मंदिर आहे आणि मला असं कळालं की या महादेवाला नाव आहे वागेश्वर मंदिर या मंदिराला. आणि सांगायची गोष्ट म्हणजे की ज्या वेळेस मी या अंशच्या पप्पांना भेटले होते ना, ती या मंदिरात पहिल्यांदा भेटले होते. म्हणजे या मंदिरामध्ये आमचं लग्न फायनल झालं होतं. तर म्हणून मग ह्यांनी म्हटले की चल आपण आज तिथं व्हिडिओ बनवूया. आणि अंशला पण जरा असं थोडंफार धार्मिक बनवायचं चाललं आहे. असंही तो धार्मिक आहे, पण तरी देखील. आणि मंदिर म्हटलं भरपूर लोकांना ही माहिती नाही आहे. तर आपण कारण पहिलं ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस ॲड्रेस विचारत गेलो होतो. तर म्हटलं चला आपण हे मंदिर व्हिडिओज बनवूया. किती सुंदर मंदिर आहे. खूप शांत वातावरण आहे इथं. आजूबाजूला खूप छान झाडं-झुडपं आहेत. दुपारच्या वेळेला तर एकदम शांतता असते या मंदिरामध्ये. आणि आम्ही गेलो होतो 5 वाजता. आता तुम्हाला अंधार दिसतोय कारण थंडीचे दिवस आहेत. सगळीकडं 6:30 वाजताच अंधार पडायला लागला आहे. तर खूप सुंदर मंदिर आहे. हे बघा. मला हे मंदिर खूप आवडतं. आणि हा व्हिडिओ शूट केला आहे अंशूच्या पप्पांनी, मी नाही केला शूट. मी अर्धा, त्यांनी अर्धा असं. तर श्रावण महिन्यात येण्यासाठी खूप इकडं गर्दी असते. आणि ह्याच बाजूला बसायला जागा आहे. अंशला इथं घंटी वाजवायची होती, पण मी काय वाजवू दिली नाही कारण मला त्याला उचलून तेवढं उंच धरणं जमलंच नाही. मग मी स्वतःच वाजवली बेल. मजा येते ना. तर लहान मुलांना हा बघा, आताही मला एडिटिंग करून देत नाही आहे. तर या मंदिराचं जे बांधकाम आहे ना, खूप सुंदर आहे आणि ह्याची रचना पण खूप सुंदर आहे. आता ह्याचे पाय दुखत आहेत बरं का. मंदिरचा एरिया फिरून फिरून ह्याचे पाय दुखत आहेत म्हणून हा पाय दाबून घेतो आहे. आणि अंश खूप रडत होता. आज पहिल्यांदा असं झालं की मला व्हिडिओमध्ये तिथं मी बोलले नाही कारण अंश ऐकत नव्हतं. त्याला गार्डनला जायचं होतं. तो रडत होता. त्यामुळं काही मी स्वतः बोलून व्हिडिओ शूट केला नाही. अंशच्या पप्पानेच शूट केला. अंश कधी असं वागत नाही, पहिल्यांदा असं वागला. मंदिरामध्ये एंटर केल्याच्या नंतर पहिल्यांदा हे बघू शकता. हे असा एरिया आहे. खूप सुंदर एरिया आहे. डाव्या बाजूला एक नदी आहे, तिथं बोटिंगची सुविधा आहे. तर चला मग घ्या दर्शन देवाचं. देवदर्शन घेतल्याच्या नंतर आम्ही असे बाहेर आलो. आणि अजूनही इथं बोटिंगची सुविधा आहे बरं का. पण आता थंडीचे दिवस आहे त्यामुळे कोणी बोटिंगचा लाभ घेत नाही आहेत, कोणी जात नाही आहेत.
मजा करायला पाण्यामध्ये कोणी जात नाहीत. कारण एवढी थंडी आहे ना, आता 5-5:30 वाजताच खूप थंडी आहे आणि हा एवढा परिसर खूप मोकळा आहे, खूप शांत, खूप छान वाटतंय. आणि तुम्ही म्हणत असाल आजूबाजूला पाण्याचे वगैरे आवाज येत आहेत, तर ज्यावेळेस मी एडिटिंग करते ना, त्यावेळेस असं कोणी नाही कोणीतरी मुद्दाम असा आवाज करतच असतात. ऐकतच नाही तर काय करायचं? तर इथं बसायला माणसांना जागा केलेली आहे, खूप छान आहे. इथून थोडंसं पुढं गेल्याच्यानंतर स्मशानभूमी आहे, मंदिराच्या आवारामध्येच आहे, दूर पण नाही आहे, गेटच्या आतमध्येच आहे आणि महादेवाचं मंदिर आहे, स्मशानभूमी असणारच. तर खूप छान वाटत होतं, मन प्रसन्न करणारं वातावरण आहे. नक्की एकदा या. कोणी कोणी इथून येऊन गेलेलं मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि हो, वाघोलीचे कोणी सबस्क्रायबर असतील तर प्लीज कॉमेंटमध्ये मला सांगा. काही सजेशन असतील तर मला नक्की सांगा, की पुढं जाऊन असे व्हिडिओ बनवायला किंवा असे व्हिडिओ तुम्हाला बघायला जर का आवडत असतील तर मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. म्हणजे मी नक्की असे व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करीन. नवीन नवीन स्थळं, पर्यटन स्थळं किंवा धार्मिक स्थळं इकडचे जर व्हिडिओ मी बनवावे असं तुम्हाला वाटत असेल तर मला नक्की सांगा, मी पूर्ण प्रयत्न करेन. तर हे मंदिर मला खूप आवडलं, फारच आवडलं. आणि बघू शकता वातावरण किती छान झालं ना, खूप सुंदर वातावरण वाटत होतं आज. तिथून बाहेर आल्याच्या नंतर इथं बघा संध्याकाळी सगळे असे लोक असं दिवे लावत होते. त्यानंतर मंदिर 6 वाजलेत आणि बघा अंधार किती झाला आहे. मंदिराचा परिसर खूप सुंदर आणि सुरेख दिसत होता. तर मी इथं उभी राहिली होती. मी काहीतरी अंश पप्पांना बोलत होते आणि त्यांनी माझा व्हिडिओ शूट केला. आजूबाजूला असलेला हे गार्डन आहे. गार्डन म्हणजे मंदिराचाच परिसर आहे आणि इथं झाडं खूप आहेत. एकदम गार्डनसारखं वाटतं वातावरण. तर खूप छान आहे इथं. चप्पल काढून इथं मगच आतमध्ये जायचं. इथं असे बोर्ड्स पण लावलेले आहेत, की काय मंदिरामध्ये वस्तू घेऊन जायचं काय नाही. ही आहे स्मशानभूमी, जी मंदिराच्या आवारामध्ये आहे. तर चला मग, आता झालेला आहे आपला व्हिडिओ पूर्ण मंदिराचा आणि आता आपण बाहेर चाललोय. तर वाघोलीमध्ये आलोय म्हटल्यावरती म्हटलं चला युनिफॉर्मच्या दुकानात जाऊया. अंशूसाठी इथं मला येता येता दुकान दिसलं. मला काही दुकान माहिती नव्हतं. अंशूला सॉक्स घ्यायचे होते, मी ते सॉक्स घेतले. कारण अंशूला पूर्ण प्लेन रेड सॉक्स हवे होते. खूप दिवस झालं मला मिळत नव्हते. त्यामुळं मग मी घेतले सॉक्स. कारण प्लेन रेड कुठंच मिळत नव्हते. त्यामुळे एकच जोड मला मिळाला होता, तेवढा मी घेतला होता. तर आता इथं मी बोलत आहे, पण मी इथं पण माझा आवाज म्यूट केला आणि व्हॉईस ओव्हर देते. कारण आजूबाजूला खूप गोंधळ आहे. गाणे लावलेत कारण आज निवडणुकीचा निकाल लागला ना, त्यामुळं. आणि घरी आल्यावर एडिटिंग करायचं मनच करत नव्हतं, कारण इतकं डोकं माझं दुखत होतं ना. कारण पूर्ण रस्त्याला सगळीकडं मोठ्या मोठ्या आवाजांमध्ये गाणी वगैरे लावलेले आहेत आज. कारण निवडणुकीचा निकाल लागलेला आहे त्यामुळं. आणि ट्रॅफिक तर एवढं वाघोलीला आहे ना, खूप ट्रॅफिक आहे. तर आज काय बाहेर न खाता पिताच मी घरी आलो, कारण घरी छान जेवण मी बनवून गेले होते. आणि येता येता मग आमच्या अंशूला गार्डनमध्ये जायचं होतं, तर मग आम्ही गार्डनमध्ये पण गेलो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की सांगा कुठून बघता.